नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पुन्हा शिवछत्रपती म्हणजेच परिसर अभ्यास भाग 2 यातील धडा 3 मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे याचा उर्वरित भाग आपण पाहणार आहोत। आपण पहिल्या भागात महाराष्ट्रावर कोणती परकीय आक्रमणे झाली, भारतावर कोणती परकीय आक्रमणे झाली आणि त्यातून संत परंपरा कशी निर्माण झाली, शौर्याची परंपरा कशी निर्माण झाली याची माहिती आपण मिळवली। आता आपण मराठा सरदार, त्या मराठा सरदारांपैकी भोसले घराण्याची आपण माहिती आज आपण मिळवणार आहोत। हे मंदिर जे आहे, हे मंदिर कोणतं आहे? कृष्णेश्वराचं मंदिर। हे कृष्णेश्वराचं मंदिर औरंगाबादला आहे। आता ही परिस्थिती तिची, त्या मंदिराची आता परिस्थिती अशी आहे, परंतु शिवजन्मापूर्वी त्या काळात या मंदिराची परिस्थिती काय होती बघा। त्या मंदिराच्या भिंती पडल्या होत्या। सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट। वेरूळच्या लेण्याजवळील कृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते। म्हणजे जे सुलतानी आक्रमणं झाली होती, त्यांनी जी मंदिरं उद्ध्वस्त केली होती, त्यामध्ये या कृष्णेश्वराचं मंदिर सुद्धा सुटलेलं नव्हतं। त्या मंदिराच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या। मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता। एवढे महान दैवत म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी भारतातील जी 12 ज्योतिर्लिंग म्हटली जातात, त्यापैकी कृष्णेश्वराचं मंदिर हे एक त्यातलं ज्योतिर्लिंग। आणि एवढं महान दैवत, पण त्याला कोण अवकळा आली होती? कोणीही त्या मंदिराकडे फिरकत नव्हतं। आणि अशा या मंदिराच्या अवस्थेत एक शिवभक्त नित्य नियमाने मात्र त्या मंदिरात येत होता आणि त्या शिवपिंडीवर बेलाची फुलं वाहत होता आणि आपल्या मनातलं मनोगत त्या शिवाला सांगत होता। काय मनोगत असेल त्याचं? वेगळं काही असेल का? नक्कीच नाही। कोण होतं हे शिवभक्त? तर हे शिवभक्त म्हणजेच मालोजीराजे भोसले। त्यांनी त्यांच्या मनात मंदिराची अवस्था पाहून खूप दुःख होत असे, परंतु मालोजी राजांनी मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या, मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले, मंदिराची सारी व्यवस्था लावली। म्हणजे जो पुजारी मंदिर सोडून निघून गेला होता, त्याला परत बोलावलं आणि रोजच्या रोज नित्य नियमाने त्या शिवाची पूजा होऊ लागली, पूजा अर्चा होऊ लागली आणि गेलेलं पुन्हा वैभव त्या मंदिराला मिळालं। आणि अशा प्रकारे त्या कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचं काम मालोजीराजे भोसले यांनी केलं। आता हे मालोजीराजे भोसले म्हणजेच बाबाजी भोसले, वेरूळ गावचे पाटील बाबाजी भोसले यांचे ते पुत्र। बाबाजी भोसले हे वेरूळ घराण्याचे प्रमुख कर्तबगार पुरुष आणि ते स्वतःला रामचंद्राच्या वंशातले स्वतःला समजत असत। पण त्यांच्याकडे काय होती? 10 गावची पाटीलकी होती। शेतीच करायचे, परंतु स्वतःला त्या 10 गावांचे ते राजे समजायचे। तर त्या बाबाजी भोसल्यांची मालोजीराजे भोसले हे आणि विठोजीराजे भोसले अशी 2 त्यांना मुलं होती। तर या भोसल्यांची कर्तबगारी काय होती? तर मालोजीराजे आणि विठोजीराजे हे जे दोघे बंधू होते, त्यांचं दोघांचं एकमेकांवर प्रेम तर होतंच, परंतु ते शूर होते, पराक्रमी होते आणि लढाईत 2 हात करणं सुद्धा त्यांना अतिशय आवडायचं। त्यांच्या पत्री सुद्धा पुष्कळ हत्यारबंद मराठे होते आणि मग लढाईमध्ये 2 हात करण्यासाठी त्यांचेही हात शिवशिवत असत। परंतु ते काय करत होते? त्यावेळी आपल्या वडिलांची जी पाटीलकी होती
ती पाटीलकी सांभाळत होते आणि शेती करत होते. आणि मग अचानक काय झालं, आपण जे पाहिलं की निजामशहा आणि आदिलशाह यांच्या परस्परांशी लढाया होत असत. मग या निजामशाहीवर उत्तरेचा मुघल बादशाह स्वारी करून आला. आणि या निजामशाहीच्या त्यावेळेला उत्तरेचा मुघल बादशाह कोण होता? जहांगीर. अकबराचा मुलगा जहांगीर हा त्यावेळेला मुघल बादशाह होता. आणि त्याने या निजामशाहीवर स्वारी केली. त्याने जवळपास अहमदनगरचा भाग आपल्या ताब्यात घेतला. आणि त्यावेळी मग निजामशहाला आपली राजधानी दौलताबाद इथे हलवावी लागली. आता हे दौलताबाद म्हणजेच काय? देवगिरी. देवगिरी हे त्याचं पूर्वीचं नाव आणि दौलताबाद हे नंतर झालेल्या सुलतानाने ते बदललेलं नाव. मग अशा परिस्थितीत काय करायचं? कारण मुघल बादशाह त्याचं साम्राज्य मोठं होतं, त्याचं सैन्य मोठं होतं. अशा वेळेला निजामशहाचा वजीर मलिक अंबर हा अतिशय हुशार आणि कर्तबगार होता. त्याने वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली होती. हे जे सुलतान होते किंवा त्यांच्या पदरी असलेले त्यांचे जे वजीर होते असत, त्यांचं या शूरवीर मराठा सरदारांकडे लक्ष असायचं. तर हा मलिक अंबर सुद्धा त्या वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी त्यांनी पाहिलेली होती. आणि त्याने त्यांची वाखाणणी म्हणजेच काय, त्यांची प्रशंसा त्याने निजामशहाजवळ केली की हे बंधू खूप हुशार आहेत, खूप बहादर आहेत, लढाईमध्ये तरवेज आहेत. तर आपण त्यांना काय करूया, आपल्या पदरी ठेवून घेऊया. आणि मग मलिक अंबरने अशी त्याची वाखाणणी केल्यावर निजामशहाने मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले या दोघा बंधूंना आपल्या दरबारात बोलावलं. आणि निजामशहाने मालोजी राजांना पुणे आणि सुपे परगण्यांची जहागिरी दिली. आणि मग अशा पद्धतीने पुणे सुपे परगण्यांची जहागिरी मिळाल्यावर त्या परगण्यांचे ते राजे झाले. आणि ह्या भोसल्यांच्या घरी वैभव आलं, संपत्ती आली. कारण अगोदर फक्त शेती करणारे हे शूरवीर आता वतनदार झाले होते, जहागीरदार झाले होते. आणि मग आता त्यांच्याकडे चांगली परिस्थिती आली, वैभव आलं. मग या मालोजी राजांचं फलटणच्या निंबाळकर घराण्यातील उमाबाई या मुलीशी लग्न करून देण्यात आलं. मग उमाबाई आणि मालोजी राजे या उभयतांना 2 मुलगे होते. एकाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी. आता हे दोघंही नवासासायाने जन्माला आलेले होते. शहाजी राजे केवळ 5 वर्षाचे होते. आणि त्यावेळेला मालोजी राजे भोसले इंदापूरच्या लढाईत मारले गेले. आता निजामशहाने दिलेली पुणे सुपे परगण्यांची जी जहागिरी होती ती कोणाला दिली होती? मालोजी राजांना दिली होती. मालोजी राजे तर युद्धामध्ये मारले गेले. तर विठोजी राजांना असं वाटू लागलं की आता ती जहागिरी निजामशाह काढून घेणार. पण मलिक अंबर आणि निजामशाह यांच्यामध्ये पुन्हा खलबत झालं की विठोजी सुद्धा पराक्रमी आहे, तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण त्याचा आपल्या लढायांमध्ये उपयोग करून घेऊ. आणि तो जर मरण पावला तर त्यानंतर ती वतनदारी आपण परत घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे ती वतनदारी जी होती ती निजामशहाने शहाजी राजांच्या नावाने तशीच चालू ठेवली. आणि मग विठोजी राजांनी काय केलं, आपल्या या दोन्ही पुतण्यांचा म्हणजे शहाजी राजे आणि शरीफजी या दोन्ही पुतण्यांचा आणि त्या जहागिरीचा प्रामाणिकपणे सांभाळ केला. शहाजी राजे जेव्हा मोठे झाले त्यावेळेला त्यांचा लग्नाचा विचार सुरू झाला. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. विठोजी राजांनी
शहाजी राजांसाठी लखुजीराव जाधव यांच्या मुलीला मागणी घातली. तर लखुजीराव त्यावेळचे निजामशाहीतील एक शूर आणि पराक्रमी सरदार. त्यांच्याकडे सुद्धा मोठा फौजफाटा बाळगून ते होते आणि निजामशहाच्या दरबारात त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. आणि अशा या मराठा सरदाराच्या मुलीला मागणी विठोजी राजांनी शहाजी राजांसाठी मागणी घातली होती. आणि मग ती मागणी लखुजी राजे जाधव यांनी मान्य केली. मग शहाजी राजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. आणि आता जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. तिच्यामध्ये शूरता वीरता ही पहिल्यापासून ओसंडून वाहत होती. कारण तिचं माहेर यादव घराणं आणि यादवांच्या घरात ती लहानाची मोठी झालेली होती. आणि त्यामुळे स्वाभिमानी आणि शौर्य हे गुण त्यांच्यामध्ये नसानसात भरलेले होते. आता मालोजी राजांच्या नावाने दिलेली जी जहागीर होती ती निजामशहाने शहाजी राजांना त्यांच्या नावानेच देऊ केली. आणि आता शहाजी राजे ते जहागीरदार झाले. शहाजी राजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. जसे मालोजी राजे भोसले कर्तबगार होते, पराक्रमी होते, तसेच शहाजी राजे सुद्धा पराक्रमी आणि मोठे लढवय्ये होते. त्यांना त्यांच्या त्या पराक्रमाबद्दल निजामशाहीमध्ये मोठा मान मिळाला होता. कालांतराने पुन्हा निजामशाही धोक्यात आली. आपण पाहिलंय सुरुवातीलाच की हे जे सुलतान होते हे सुलतान परस्परांवर आक्रमण करून त्यांच्याकडे असलेला प्रांत किंवा त्यांच्याकडे असलेला मुलूक आपल्या ताब्यात घेऊन आपण सम्राट होण्यात त्याने धन्यता मानत असत. आणि त्यांना स्वतःला या लढाईमध्ये भाग घ्यावा लागत असे का? नाही. लढाईत भाग कोण घेत असे? मराठा सरदार. तर अशाच प्रकारे पुन्हा निजामशाही धोक्यात आली. मुघल बादशाह जहागीर याने निजामशाही जिंकायचा बेत केला. मुघल बादशाह जहागीरने काय केलं? विजापूरचा आदिलशाह याला सुद्धा आपल्याबरोबर घेतलं आणि दोघंही एकत्र मिळून लढाईला उभे राहिले. आणि मग अशा परिस्थितीत निजामशाही धोक्यात आली होती. आता ती वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजी राजे त्या लढाईमध्ये निकराने लढले. शहाजी राजांनी तर अगदी पराक्रमाची परिसीमा केली. आणि या दोन्ही लढवय्यांनी काय केलं? त्या आदिलशाही सैन्याचा आणि मुघल बादशाह जहागीर मुघल बादशाह जो आला होता त्याच्या सैन्याचा, अशा दोन्ही सैन्यांचा, दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. आणि अशा प्रकारे निजामशाही जी धोक्यात आली होती ती वाचली. परंतु या एक गोष्ट मात्र वाईट झाली, ती म्हणजे भातवडीची ही जी लढाई झाली, या भातवडीच्या लढाईत अहमदनगर जवळ ही झाली लढाई. तर या लढाईत शरीफजी राजे मात्र मारले गेले. परंतु शहाजी राजांनी या लढाईत मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे सर्वत्र शूर सेनानी म्हणून त्यांचा गौरव झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. तो ज्याच्या त्याच्या तोंडी शहाजी राजांचं नाव येऊ लागले, त्यांचा आणखी आदर करू लागली. त्यामुळे झालं काय की ज्या मलिक अंबरने मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची वाखाणणी निजामशहाकडे केली होती आणि त्यांना निजामशाहीत आणलं होतं, त्याच मलिक अंबरला आता मालोजी राजांचा मुलगा शहाजी राजे याच्याबद्दल असूया मनात निर्माण झाली. शहाजी राजे आणि मलिक अंबर यांच्यात वितुष्ट. शहाजी राजांची वाढती प्रतिष्ठा म्हणजे भातवडीच्या लढाईमध्ये जी शहाजी राजांनी मर्दुमकी गाजवली, जे शूरसेनानी म्हणून सर्वत्र नावलौकिक मिळवला, त्यामुळे निजामशाही दरबारात नावलौकिक असलेला मलिक अंबर त्याची प्रतिष्ठा थोडीशी कमी झाली आणि
सो तो शहाजी राजांचं नाव घेऊ लागला आणि ही त्यांची वाढती प्रतिष्ठा पाहून खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली आणि त्यातूनच त्या दोघांमध्ये वैर निर्माण झालं, वितुष्ट निर्माण झालं आणि मग हा मलिक अंबर शहाजी राजांच्या विरुद्ध निरनिराळी कारस्थानं करू लागला. त्याला कंटाळून शहाजी राजांनी काय केलं, निजामशाही सोडली. कारण मलिक अंबर हा जो वजीर आहे तोच त्यांच्या विरुद्ध कारवाया करू लागला आणि अशा परिस्थितीत जो निजामशाह आहे तो कोणाचं ऐकणार, आपल्या वजीराचं ऐकणार. आणि त्यामुळे शहाजी राजांना ते कंटाळा आला. त्यांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आदिलशहाला तेच हवं होतं, कारण इथून तिथून त्यांना मराठा सरदारच हवे होते की तू आता निजामशहाकडे होता तर माझ्याकडे कशाला आला, असं आदिलशहा त्यांना बोलणार नव्हता. कारण शहाजी राजे किती शूर आहेत हे त्याला माहिती होतं आणि म्हणून आदिलशहाने अगदी त्यांचं मनापासून स्वागत केलं. इतकंच नाही तर आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. सरलष्कर म्हणजे काय, तर आदिलशहाचं जे संपूर्ण सैन्य होतं त्या सैन्याचा प्रमुख म्हणजे सरलष्कर. तर हा सरलष्कर किताब देऊन त्यांनी शहाजी राजांचा बहुमान केला. आता शहाजी राजे आदिलशाहीत गेल्यामुळे काय झालं, निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. तर निजामशहाचा वजीर मलिक अंबर हा सुद्धा मरण पावला होता. त्यानंतर मलिक अंबरचा मुलगा फतेखान हा निजामशहाचा वजीर झाला. पण हा जो फतेखान होता हा फतेखान मोठा कारस्थानी होता. तो मलिक अंबर सारखा आपल्या राजाशी, आपल्या सुलतानाशी एकनिष्ठ नव्हता. तर तो निरनिराळ्या कारवाया करण्यात आणि एकमेकांविरुद्ध हेवेदावे करण्यात फार उत्साहित होता. आणि अशा या त्याच्या वागण्यामुळे काय झालं, त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. म्हणजे आता निजामशाही धोक्यात आली. कोणीही त्याच्यावर आक्रमण केलं तर निजामशाही पूर्ण नेस्तनाबूत होणार हे अगदी पक्क झालं होतं. अशा परिस्थितीत निजामशाहीवर पुन्हा मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. मग आता काय करावं, मलिक अंबर तर मृत्यू पावला आहे, फतेखान अशा प्रकारे कारवाया करतोय. मग ती निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाची जी आई होती त्या निजामशहाच्या आईने शहाजी राजांकडे साकडं घातलं की बाबा तू परत निजामशाहीत ये. आणि अशा प्रकारे मग साहजिकच शहाजी राजे आदिलशाही सोडून पुन्हा निजामशाहीत परतले. तर अशा प्रकारे हे मराठा सरदार आपल्या कर्तबगारीचा, आपल्या पराक्रमाचा कशा प्रकारे या सुलतानांच्या मदतीसाठी आणि सुलतानांच्याच राज्यकारभारासाठी कसा हातभार लावत होते आणि कसं आपले प्राणपणाला देत होते हे आपण पाहिलं. प्रत्यक्षात पाहिलं तर या सगळ्या मराठा सरदार जर एकवटले असते आणि त्यांनी एकत्र मिळून युद्ध केलं असतं, लढाई केली असती, तर फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतवर्ष त्यांनी स्वतंत्र केलं असतं. उत्तर भारतामध्ये जे इतर सुलतान राज्य करत होते त्यांना सुद्धा हाकलून देण्याचं सामर्थ्य या मराठा सरदारांमध्ये होते. परंतु हे नजीकच्या काळात कोणालाही समजलं नाही. इथे वंशावळ दिलेली आहे, भोसल्यांचं घराणं. त्या भोसल्यांच्या घराण्याचे बाबाजी भोसले हे मूळ पुरुष. त्यानंतर बाबाजी भोसले हे वेरूळचे पाटील होते. त्यांच्याकडे 10 गावांची पाटीलकी होती. मग त्यानंतर ती पाटीलकी मालोजी राजांकडे आली. मालोजी राजे आणि विठोजी राजे हे बाबाजी राजांचे 2 सुपुत्र. त्यानंतर मालोजी राजांचा विवाह झाला उमाबाईशी, फलटणच्या निंबाळकर घराण्यातील त्या होत्या.
आणि विठोजी राजांचं लग्न झालं आऊबाई यांची. कालांतराने उमाबाई आणि मालोजी राजे यांना 2 मुलं झाली. ती म्हणजे शहाजी आणि शरीफची. आणि आपण पाहिलं की इंदापूरच्या लढाईत शहाजी राजे 5 वर्षाचे असताना इंदापूरच्या लढाईत मालोजी राजे वारले. मग त्या मालोजी राजांचे शहाजी आणि शरीफजी हे 2 सुपुत्र. मग शहाजी आणि जिजाबाई यांचं लग्न झालं. त्यानंतर शहाजी राजांना 2 पुत्रप्राप्ती, म्हणजेच एक मोठा मुलगा त्यांचा संभाजी की शिवराय, आपण जे स्वराज्य निर्माता शिवराय शिवाजी महाराज यांचा मोठा भाऊही होता आणि त्याचं नाव संभाजी. आणि अशा प्रकारे शहाजी राजांना हे 2 मुलगे आणि संभाजी राजांचा सुद्धा, म्हणजे सुलतानांची चाकरी करण्यातच त्या सुलतानांच्या एका लढाईतच संभाजी राजांचं सुद्धा निधन झालेलं आहे. तर अशी ही भोसले घरांची परंपरा. आणि मग शिवाजी महाराजांनंतर आपल्याला माहिती आहे की त्यांनाही 2 मुलगे होते, 8 मुली होत्या, राजाराम आणि संभाजी राजे. तर पुढील जे भाग आहे तो आपण पुढील पाठात पाहू. आता तुम्हाला गृहपाठ आहे. पहिला प्रश्न आहे, कंसातील नको तो शब्द खोडा. आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर शूर सेनानी हा किताब दिला. दुसरं, मालोजी राजे भातवडी, इंदापूर या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी मालोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा व जहागिरीचा सांभाळ केला. पुढचा प्रश्न आहे, नातेसंबंध लिहा. मालोजी राजे आणि उमाबाई यांच्यात काय नातं होतं ते लिहायचे. नंतर शहाजी आणि शरीफची, आणि शेवटी आहे उमाबाई आणि जिजाबाई. हा धडा पूर्ण वाचायचा आहे. व्हिडिओ सुद्धा दोन्ही भाग पूर्ण पहा आणि गृहपाठ सुद्धा व्यवस्थित मन लावून करा. धन्यवाद.